आता ही गाडी आपण घेतली एका स्पेशल रिझन साठी. प्राइस अंदाजे 80 to 90 असेल. साहेबांचं चेकिंग चाललंय. गावात आल्यापासून आपल्याला पहिल्यांदा आपले लाल पर दिसलेले बघा. एक ठीक आहे तर ठीक आहे. चिकन रस्सा, चिकन सुक्का, बसला. Is it just me staring in the mirror on the... तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. तर आजचा व्लॉग काहीतरी स्पेशल आहे. आपण गाडी आपते. आता ही गाडी आपण घेतली एका स्पेशल रिझन साठी, पण ते तुम्हाला आता येणाऱ्या काही व्लॉग मध्ये कळेल आपल्याला, काही महिन्यांच्या व्लॉग मध्ये. पण आता सध्या आपल्याला या गाडीला पासिंग करायची. आपला टेम्पो आहे, तर आज आपण तिला पासिंगला घेऊन चाललोय कल्याणला. आता कळंबोली ते कल्याण 30 किलोमीटरचा प्रवास आहे. 30 किलोमीटर आपण ड्राईव्ह करणार आहे. तर बघू आजचा व्लॉग कसं होते. तर ही गाडी आपण एका स्पेशल रिझन साठी घेतली, ते तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये कळेल, काही महिन्यांमध्ये सगळं समजेल. तर आता पुढचं व्लॉग बघा. आपण आज गाडी पासिंग करणार आहे. पासिंग गाडी आम्ही सेकंड हँड घेतली होती, आणि बाकी सेकंड हँड घेतल्यानंतर जे काय काम करायचं होतं, छोटं मोठं काम होतं, जसं की पेंटिंग वगैरे, थोडंसं लाइटिंग वगैरे काम होतं, वायपरचं वगैरे, आणि ते सगळं केले आपण आता. आणि आज आपण गाडी घेणार पासिंगला. तर कल्याण कळंबोली ते कल्याण आपला प्रवास चालू झालेला आहे. तर प्रवासामध्ये शेवटपर्यंत बघत राहावं काय होतंय काय नाही ते. तर चला आता निघूया. फायनली मित्रांनो, आता आपण इथं कल्याणला पोहोचलेलो आहे, जिथे गाडी वगैरे पासिंग वगैरे होतात. बऱ्याच गाड्या, ठाणे पासिंग, कल्याण पासिंग इथंच गाड्या होतात. तुम्ही बघू शकता आपण आता नंबरला लागलेलो आहे. इथं बऱ्याचशा गाड्या आहेत इकडे. अजून असा एक पूर्ण एक सर्क्युलर राऊंड आहे अजून. तर बघू आता कसे गाडी होते. एजंटला फोन वगैरे चालू आहे लावायचं, आणि बघू आता एजंट जेव्हा येईल तेव्हाच गाडी पासिंग होईल. मिनिमम 1-1.5 तास तरी जाईल गाडी पासिंग करण्यात. बघू. ब्लॉग चालू आहे. हो, हे काय. नमस्कार. आणि जिशान, हा तुषार देसले, हा क्षितिज ठोंबरे, आणि हा जिशान मोमेन. सगळ्यांना इज्जत द्या. सगळ्यांचं इंस्टाग्राम तुम्हाला खाली टाकतो, सगळ्यांना फॉलो करा. तुमचे फॉलोअर्स म्हणतात स्क्वेअर. आमच्या ग्रुपला म्हणतात स्क्वेअर. आता स्क्वेअरचं म्हणणं विषय कसा असतो, आम्ही 4 जण आहे, आणि स्क्वेअर मध्ये 4 पॉइंट्स असतात, म्हणजे 4 पिलर, 4 पिलर्स ऑफ स्क्वेअर. हे 4 पिलर्स आहेत. तर तुम्ही बघा, आम्ही नाव पण एकदम असं विचार करून ठेवतो. मग तुम्ही विचार करा की ह्या गाडीसोबत आम्ही काय करणार आहे. तुम्ही कमेंट मध्ये करा काय करणार आहे. तुम्हाला ते काय महिन्यांच्या ब्लॉग मध्ये कळून जाईल. आणि इव्हन तुषारच्या स्टोरीवर पण कळेल. तुषार त्याची जर्नी टाकणारच ना, यस बघा, जर्नी पण टाकणार आहे. तर चला तुषारला पण फॉलो करा, सगळ्यांना फॉलो करा. चला आता भेटतो तुम्हाला. आता काय झालं तर ठीक. आता एजंट काय तुषारचा फोन काय उचलत नाही, पण तुषारने बॅगी पॅन्ट घातली आज. काय तुषारने बॅगी पॅन्ट. ओ जेंटजी. तर मित्रांनो, आता आपली गाडी आहे बघा तुम्ही. ही आपली गाडी पासिंगला. आता एवढे लाईन आहेत, एवढ्या मोठ्या लाईन आहेत. आता इथं साहेब येतात, ही गाडीत बसतात, आणि इथून तिथंपर्यंत जे तिथे दिसतं तुम्हाला, तिथेपर्यंत गाडी चालवत घेऊन जातात. तिथं थोडीशी फिटनेस चेकिंग होते, आणि इथून पूर्ण ते गाडीचं इंजिन वगैरे चेक होते. तिथं जाऊन फिटनेस चेक होते. तर आता आपले कागदपत्र आलेले तिथं. दाखवू नको रे कागदपत्र, असे हे होतात. ब्लॉग मध्ये दाखवायचं नाही रे, काय कॉन्फिडेन्शियल गोष्टी ठेवायला. तेवढी एडिट मला एवढं जमत नाही रे. मी शिकलो ना एडिटिंग आलो तेवढी. एडिटर आहे माझ्या ओळखीचा. कोण बाय? हा खतरनाक एडिटर आहे. ह्याची पॅन्ट तिने भारी एडिट केली आज, आणि बुट एडिट भारी केले. पुमाचा लोगो इथं पुढं कसं काय? कुठल्या एडिशन आहेत? कुठल्या एडिशन आहे? CST कमतची 2030 ला लॉन्च होणार आहे. अच्छा, लवकरच येईल तुमच्या भेटीला. पाय कडक. किती प्राइस आहे ह्याची? प्राइस अंदाजे 80 to 90 असेल. 90 लाख तुझ्या बाण कंपनी. नाही 1000. चालतं, चला. न बघा, तुम्हाला कसं वाटतं मला सांगा. ह्याची बॉडी बघा, इथून लीन बॉडी आणि खालून असे फाकल्यासारखे झाले. मला सांगा, ह्यांनी बॅगी पॅन्ट घातले, शूज घातले, ते खालपर्यंत ठीक आहे, पण वरती हा शर्ट नव्हता घालायला पाहिजे. म्हणजे हा शर्ट त्याच्या होत नाही रे मित्रा. तुला कोणी सांगितलं का नाही तू टी-शर्ट घालायला पाहिजे ओव्हर साईज, किंवा शर्ट थोडासा घालायला पाहिजे होता. काय अरे राहिलं रे, आता गरम नाही होत ना, पण शर्ट घाल. अरे मग टी-शर्ट घालायचं, बनेलवर यायचं. फायनली आता आपल्या गाडीचा नंबर आलेला आहे. आता सगळे गेलेले आहेत. आपल्या पुढे पण कोण नाही, आपल्या मागं पण कोण नाही. आता लास्ट आणि बेस्ट आपलीच गाडी आहे. आता साहेब तिकडे गेलेत ती गाडी घेऊन. तर साहेब थोड्या वेळ येतील तिकडून बाईकवर, आणि आपली गाडी घेऊन जातील. त्यासोबत तुषार जाईल, नाही तर जिशान जाईल, नाही तर कोणतरी जाईल. बघू आता काय होतंय. मित्रांनो, आता आपले साहेब गाडी चालवत आहेत. साहेब आपली गाडी घेऊन जाणार आहेत. पेपर वगैरे चेकिंग चालू आहे साहेबांची. साहेबांनी पेपर चेकिंग चालू आहे. आरशात बघू शकतो साहेब. माझी फाटली म्हणून मी तुम्हाला दाखवू शकत नाही साहेब. पुन्हा आरशात दाखवतो गपचूप तुम्हाला साहेब. ऐकायचं ना, जाऊ द्या. चला गाडी चालवते. साहेब तरी चालवते. जेट स्प्रे डायरेक्ट, जेट स्प्रे लॉन्च करा डायरेक्ट.
जेट लॉन्च केलाय साहेबांनी. साहेबांनी एवढी नाही ताणवली. अरे आपली गाडी ताणतच नाही तेवढी. आपल्याकडे स्पीड लिमिट 30 आहे. टायमिंग बघितलं बस साहेबांचं चेकिंग चालू आहे. इंडिकेटर वगैरे सर्व लाईट वगैरे हेडलाईट वगैरे चेकिंग चालू आहे. सगळे दरवाजे वगैरे चेक करतायत. आता बघू पास करतील काय विषय नाही. चला पास करून घेऊ गाडी आता. सारखं मागून मागून ओरडत होता. मागून काय ओरडत होता सारखं. इथे किती ज्यूस वाले गेले थांबलेलं एवढं मी 12 होते 12 ज्यूस वाले मिस केले तुम्ही. 12 असू दे ना. miss केले, 10 हॉटेल miss ह्याच्या केले. तकदीरमध्ये लिहिलेलं आपल्याला ज्यूस पाजायचा आज, त्यामुळे इकडे आलो. आपका ऍड्रेस 5 शिकंजी 5 शिकंजी प्लीज. तुषारचा भाव भेटलेला आपल्याला आता. यो गाडी घेऊन जायला आपल्याला. शिकंजी आलेले आपले. कसे आहे शिकंजी भाव? एक नंबर. कुठले आहेत काका? काका दिल्लीचे आहेत. मस्त आहे. फेमस आहेत काका. काकांचा फेमस मसाला कुठला होता सांगितलं आहे त्यांनी? काय तुषारला सांगते. कुणाला पण कुणाला पण उल्हासनगर मध्ये लिंबू शिकंजी पाहिजे असेल तर यांना अंकल काय? भेट द्या. एक नंबर लिंबू शिकंजी बनवतात काका. आणि कुठे आहेत रे हे तुम्ही? मला एरिया माहित नाही पण तुम्ही एरिया बघून द्या. उल्हासनगर जुडिओच्या समोर. उल्हासनगर हा जुडिओ आहे आणि उल्हासनगर जुडिओ समोर आहे बघा. ओम साई लिंबू शिकंजी 100% भेट द्या काकांना आणि इज्जत पण द्या काकाला. तर आता डायरेक्ट आपण आता आलेलो आहे महाग ड्रायव्हिंग दिलेले तुषारच्या भावाला आहे. मस्तपैकी बसून एन्जॉय चिल लाईफ. हा शटर निसार रपर वाजतोय खाली. धाड धूड क्षितिज भाई तर रात्री निघाले तर बसलाय. आणि तुषार माझ्यासोबत होता पण आता मागा आलाय. चला आता जाऊया थोडं तर जेवण वगैरे करूया ढाब्यावर आणि परत जाऊया तुषारच्या मामाच्या घरी जायचं. मामाच्या घरी पण जाऊया. चला तर मित्रांनो आम्ही आता ह्या ढाब्यावर थांबलोय. ढाब्याचं नाव आहे हॉटेल प्रज्योती ढाबा. प्रज्योती नाही प्रज्योत आहे. प्रज्योत ढाबा. प्रज्योती नाही. चला आता चेक करू आपण काय टेस्ट वगैरे. चांगली वाटली तर आपण रेकमेंड करूया. हसतोय का? आज खुश आहे व्हिडिओ मध्ये आलं. अच्छा भाई परत काढ रे आईस्क्रीम आता नको. शेवटी का डेझर्ट आता कुठे? ती जरा आता मेल्ट झाली असं ना देतोय काढून त्यांना ठेवायला म्हणजे कशी हे होईल फ्लेवर आहे. फ्रीज होईल. पण आता नको आईस्क्रीम शेवट काढ रे आणि शेवट. देतोय त्यांना ठेवायला हो कुठला फ्लेवर आहे? अरे उघडते आईस्क्रीम. मसाला फ्लेवर पनीर फ्लेवर पनीर आईस्क्रीम. पनीर फ्लेवर मिडिल क्लास लोग ऐसे होते जिनके डब्बे में मसाले वो सभी होता है. आईस्क्रीम के डब्बे आईस्क्रीम प्लेट देशील ना. जेवणाचं सांगायचं झालं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कसं जेवण काइंड ऑफ ऍव्हरेजच होता. जेवणचं तुम्हाला एक विषय सांगतो. जेवण कसं माहितीये का? तुम्ही जर एकदा चुकून थांबताय चुकून जरी हॉटेलला थांबला तर तुम्ही जेवा पण परत तुम्ही याल त्या टाईपचं जेवण पाहिजे. परत याल असं काही तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत. परत येण्याचं एक्सपेक्ट नाही करू शकत. फक्त एकदा चुकून जर थांबला तर जेवण असं एकदम भूक लागली असेल हाय हाय पण नाही कमी पण नाही ऍव्हरेज टाईपचं आहे. जिशानने आमच्या मागे लागून रेड बुल घेतली. घरी स्प्राईट पित नाही आणि इथं रेड बुल पाहिजे भावाला. जाऊ द्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करायला लागतात. आता आपण मुरबाडच्या घाटामध्ये तुम्हाला घाट बघा घाट दाखव सर. असा काय घाट आहे. आता आपण मुरबाडच्या घाटामध्ये गाडी चालवतोय. तुषारच्या मामाचं घर लमसम एक 7-8 किलोमीटर आहे. तर आता गाडी पासिंग झाली आपली मागाशी बघितल्याप्रमाणे. जेवण वगैरे पण झाले आमचं आणि आता गाडी चालतोय आता. It was at this moment that he knew. He fucked up. युटर्न मित्रांनो युटर्न एकदम भारी बसला आपला. एकदम डायरेक्ट असा फास्ट अँड फ्युरियस वाला युटर्न बसला. फास्ट अँड फ्युरियस वाला युटर्न कसं वाटलं तुम्हाला नक्की मध्ये करा. मित्रांनो हा कोकण भाग आहे आणि या कोकणामध्ये तुम्ही कोकणचं सौंदर्य तुम्हाला दाखवतो की तुम्ही पुढे बघा. रस्ते बघा काय रस्ता भले छोटा असेल पण भाई रस्ताच आहे. दोन्ही साईडून झाडे आहेत रस्त्याच्या आणि ह्या रस्त्यामध्ये असल्या रस्त्यामध्ये गाडी चालवणं म्हणजे एक स्वर्ग सुखच आहे. आणि ते मी आता करतोय. आता इथून मला 1-2 किलोमीटर राहिला असेल तुषारचं गाव. जाऊया आता डायरेक्ट तुम्हाला घरी गेलोच भेटतो तुषारचं. चला. A few moments later. तर फायनली आपण तुषारच्या मामाच्या घरी पोहोचलेलो आहे. तुषारचं मामाचं घर बघा. अंडर कन्स्ट्रक्शन घर चालू आहे म्हणजे आता आम्ही डायरेक्ट वर आलोय. इकडचं दाखव ना नजारा. नाही तुम्हाला नजारा दाखवतो. एक मिनिट नजारा बघा भाई काय नजारा आहे.
एक नंबर बघ, डायरेक्ट समोर डोंगर, इथं खाली विहीर पण आहे. इथं विहीर पण, इथं म्हशी बांधलेत, तुषारच्या पक्षी म्हशी. उडत आहेत. पक्षी दाखव ना, पक्षी उडत. पक्षी उडत आहेत, पक्षी उडणारच आहेत. आणि इकडं मला वाटतं भात बीत लावतात का तुम्ही? तिकडं भात, तिकडं मला हा असले रोडले आवडतं माहिती आहे गावातले. हे असा रोड मधून तिकडे शेती इकडे शेती. उन्हाळ्यात पावसाळ्यात काय व्यू येत असा. पण तुषारच पहिल्यांदा आला आज मामाच्या घरी. पहिल्यांदा नाही आलो, लय वर्षाने आलो. लय वर्षाने आलाय पण. हा पण हे आता हे वरची साईड आहे, खाली पण एक नंबर बांधले मामाने इथे. वरची अजून अंडर कन्स्ट्रक्शन येतो बघा. हे स्ट्रक्चर वगैरे पडलेत खालचे, अजून पीओपीचे स्ट्रक्चर पडलेत. डिझाईन भारी, म्हणजे मामा तिथं सिव्हिल इंजिनियर आहे. मग स्वतः तिथे घर त्याचे किती साईट चालू आहे गावात. हा मग हे घर पण तिने डिझाईन केलं. आतमध्ये कमान बघितली नाही का, राजवाडा आहे डायरेक्ट भाई. अनबिलिव्हेबल नाही, डिस्पॉसिबल आहे सगळं. हे एवढं करणं डिस्पॉसिबल डिसबिलिव्हेबल काय. इकडे चुली. अंघोळसाठी चुली वगैरे फुल प्रॉपर गावचा माहोल आहे. कोकणची माणसं साधी भोळी म्हणतात ते खरंच आहे. आणि इकडे काय स्विमिंग पूल, इकडे स्विमिंग पूल आहे. चला आता बघू, आता काहीतरी थोडाफार आता आंघोळ वगैरे करू. लय घाम आलाय, चिपचिप अंग झालं सगळं. आंघोळ बिंघोळ करून आणि जाऊ आता काहीतरी खेळू बिळू आपण. चला इम्पोस्टर खेळू. हा इम्पोस्ट. चला झोपून आहे, झोपू डायरेक्ट. हा झोपू मग. आंघोळ करतो आता. चला बाय बाय मित्रांनो. आता फ्रेश वगैरे झालं, तर जस्ट आंघोळ वगैरे झालेले. चमन चमेली वाटतं असं, मम्मीच बॉय. आणि आता आंघोळ वगैरे झालेले आपले. तुषारचे पण आंघोळ झालेले. आणि तुषारच्या मामाचं घर अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आता आपण काय खायचं, इम्पोस्टर खेळूया. आणि आता मग जेवायला बाहेर जाऊया. मी पण एका मी तिकडे चाललोय बघा. ते डोंगर दिसते ना, डोंगर. त्या डोंगराच्या पायथ्याला जाऊन जरा बघतो तिथं काय काय विषय. असं वाटतंय वाघ बिग पण आहे तिकडं. बघू आता वाघाला पकडायला चाललेत. हे चला वाघाला पकडायचं का आज? गाय गाय आहे तिकडे, पण ह्याला वाटतं काय सिंह नाही, वाघ बिबट्या आलाय काय? अरे वाघ एक आहे ना तुमच्यासोबत एक वाघ आहे इकडे, पांढरा टी शर्ट घालून तुमच्यासोबत चाललाय. फक्त वाघ पांढरा जरा असा, पांढरा टी शर्ट घातला. रंग तर बदलणारच ना. लोक बदलले की रंग बदलणार 100%. काळा नाही, ब्लॅक पॅन्थर म्हणतात त्याला. ब्लॅक पॅन्थर, डस्की म्हणतात त्याला. डस्का नाही भाई, डस्की हे डस्की. चला जाऊया आता तिथे बघतो काय. अरे काय हलतो काय. शेतीचा अवजार हातात आलतो माझ्या आता. रानटी गाय असं वाटतं तर महाग लागतील. मला असं वाटतं लागतील महाग त्या. बघ ना कशा बघतात त्या. इथं एक आहे आणि इकडं 2 आहेत महाग. आणि अजून एक आम्ही बैल. मी फास्ट नाही, मी उड्या मारत जाईल. जाऊ का मी? चल चॅलेंज लेना आपल्या नाही बरं कर. मला वाटतं गाय काय करणार नाही त्या. नाही काय करणार रे, या काय नाही करणार या. अरे एका साईडने जाऊ आपण. चला रे एका साईडने जाऊ, काय नाही करणार. उगाच घाबरता रे तुम्ही, उगाच घाबरता. चला जाऊया, काय नाही करणार. चल मी तुझ्या सोबत आहे, चल. चला गेल्या घाबरता कशाला, काय करतील भावा त्यांचं. म्हणजे गाय आपल्या माते समान असते. लेट्स गो नाही येतील अंगावर डायरेक्ट. आलं बघतात इकडेच बघतात आता. लेट्स गो इकडे कुठं मग, लेट्स गो घरी. माग काय येतं लेट्स गो बोलून. हे जांभळाचं झाड आहे, करवंदाचं झाड आहे, कशाचं झाड आहे तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. हा फळ दाखव. त्या साईडचं करवंदाचं आहे आणि या साईडला जांभळाचं आहे. तुला समजत नाही. हा जांभूळच आहे रे माहिती. जांभळा कलर दिसतोय. हा जांभूळ आहे. हा जो झाड आहे ना तो जांभळा तो करवंदाचा आहे. एक करवंद आहे. 2 आहेत. तो करवंदाचं झाड आहे रे बाबा. हा हा करवंद जो आहे ना, हा. हा करवंदाचा आहे आणि हा जांभळाचं झाड. हा इकडं ती बघू शकतात. हा जांभळाचं झाड आहे आणि हा करवंदा. दोन्ही पण आहे तिथं. खायचं असलं तर नक्की या. कुठं? कोल्डनला. देसलेच फार्म कोल्टनला 100%. मित्रांनो आता आपण विहीर बघायला जाऊ. चला मला विहीर दाखवतो. तुषारने 1947 काळात बांधलेलं आहे, जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला नव्हता. मग म्हशीला काय, म्हशीला काय वापरायचं? तर ही विहीर आहे. म्हशी इज देव. अरे मी लाल शर्ट घातलाय, तुमचं काय नाही.
काय बोलतोय म्हशी मारतात का अण्णा? हा नाही मारत रे. म्हशी मारतात का? 2x मध्ये बोल. म्हशी मारतात का? मित्रांनो विहीर बघा, एकदम खूपसूरत विहीर आहे बघा. एक नंबर आहे. 3 वॉटर. 3 वॉटर आहे, 3 मिनरल वॉटर. अन्ना पाणी काढतो मशीनना पाणी. मशीन पाणी. पाणी काढताना प्रोसेस दाखव ना. कॅमेरा धरणं अवघड आहे. रेसिपी कसे पाणी काढायचे. चलो नजारा दाखव इकडचा असा भारी दिसते नजारा. भारी तर दिसते. शांत तो खिला यार. चला ईद का चांद आहे. आता आपल्या इथे चालू आहे हु इज द इम्पोस्टर. लाईव्ह मध्ये ब्लॉग. हा वाला गेम चालू आहे आणि इकडे आपल्या युट्यूब वर लाईव्ह चालू आहे. आणि हा आपला युट्यूब वाल्यानं सांगतो, लाईव्ह वाल्यानं सांगतो आपला ब्लॉग चालू आहे. तर ब्लॉग पण नक्की बघा हा वाला. मी टाकेन एक आठवड्याभरानं टाकेन. आकडे कसले आकडे? 1 2 3 4. राऊंड तर मी तर बोललो राऊंड बोललो. हा गोल बोलतोय काय फायदा? गोल काय बोलतोय? राऊंड आणि गोल हे नाही जिंकू शकत नाही. मी त्यांना सांगतोय. ऑरेंज येल्लो हा, ठीक आहे चल पुढं. बोलू शकतो तो, असं काय नाही. शुगर इम्पोस्टर क्षितेज. तुझं काय वोट आहे? मेजॉरिटी वोट क्षितेज. चला आता आपण ब्लॉग मध्ये हे करूया, रिव्हील करूया. अरे आपलं वोटिंग बरोबर असतं. क्षितेज इज द इम्पोस्टर. काय शिरी तुला गेम नाही समजला अजून, खेळायला येत नाही रे. पण तू डिपेंड का नाही करत? तू असं का हारतो का की मीच आहे रे मीच आहे? अजून हार नाही म्हणायची बाबा. तू डिपेंड करायचं, तेच तर मजा आहे. काय शब्द काय? तू बघतोय कशाला? हा शब्द आहे आपला. लाल लाल तर मित्रांनो आता आम्ही चाललोय गाव फिरायला. तुषारच्या मामाचं गाव फिरायला चाललोय नाईट टाइमला. नाईट वॉकिंग. आणि आम्ही काय हंटिंग करतोय, काय खायला शोधतोय आम्ही काहीतरी. तर काय खायचंय? चायनीज भेळ तर मंचुरियन पाव जे भेटेल ते चालतंय, बघू काय. चायनीज भेळ. अरे भाई काय विषय खाली चायनीज भेळ नाही भेटणार आहे. वर जायला लागेल तिकडे. पैसे कोणाकडे? पैसे कोणाकडे पण? पैसे नाही. पैसे ठेवून आले. जाऊ द्या, चला काहीतरी जुगाड करूया. जाऊया आता गाव फिरायला. चला सुमसान गाव. बेटर लग नेक्स्ट टाइम. गावात आल्यापासून आपल्याला पहिल्यांदा आपले लालपर दिसलेले बघा. एक नंबर लालपर आहे. गावची जान आन बाण शान लालपर आहे. मुरबाड. या गावात आल्यापासून इकडच्या साईडला आल्यापासून मला पहिल्यांदा बस दिसलेली आहे गावात. जेवण आलं तर एक नंबर जेवण. चिकन रस्सा, चिकन सुक्का आणि स्टार्टरला पापड आहे. हे काय आरसीबी तर जेवायचं राहिलं इकडे. गायज वास तर एक नंबर येतोय. स्मेल वासला स्मेल एक नंबर येतोय. पण आता जेवतो पटपट आणि जातो. आपली झोपायची व्यवस्था बघा. तुषारच्या मामाने झोपायची व्यवस्था एक नंबर लावली आहे. खाली गादी वगैरे टाकून मस्त पैकी. वर आपल्याला एक नंबर वाले हे ब्लँकेट वगैरे दिलेले आहेत. तुषार भाऊ या बाहेरच्याला ब्लॉग एंडिंग करूया. तुम्हाला दाखवले आपण झोपण्याची व्यवस्था आपली केलेली आहे. आता आपण डायरेक्ट झोपणार आहे आणि उद्या सकाळी उठून कुठे जाणार आहे? आपापल्या घरी जाणार आहे. जेवण वगैरे जेवण वगैरे मस्त झालेलं आहे. अर्धा किलो तर चिकन ओढलेलं आहे शेतीने. सगळ्यांनीच ओढलेलं आहे. सगळ्यांनीच ओढलेलं आहे. तर आता जाऊन एवढं तिकट असतं घरी. झोपतो. आता ड्रायव्हिंग करून कंटाळा आलाय. सगळे आणि महाग बसून पण कंटाळा आला. आता जाऊन झोपतो. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चला भेटतो तुम्हाला आता पुढच्या व्लॉग मध्ये. चला बाय बाय. काळजी घ्या. काळजी घ्या. चला.